सगळ्या गोष्टी कूलिंगसाठी स्टोअर केल्या जातात आतमधल्या कंपार्टमेंटमध्ये. जिथं कूलिंग इफेक्ट आपल्याला जाणवतो त्याला तिथं त्याच्या पाठीमागं जर फायबर तुम्ही काढून पाहिलं तर लक्षात येतं की तिथं काय आहेत, इव्हॅपोरेटिव्ह ट्यूब्स आहेत आणि या इव्हॅपोरेटिव्ह ट्यूब्समधनं तो रेफ्रिजरंट काय असतो, फ्लो होत असतो. ओके. त्याच्यानंतर आपण फ्रीजच्या पाठीमागं खालच्या बाजूला जर पाहिला ते काळ्या कलरचं केसिंग दिसतं. ओके. काळ्या कलरचं केसिंग, ब्लॅक कलरचं, ते आहे कॉम्प्रेसर. ओके. त्याच्यानंतर आपण फ्रीजच्या पाठीमागं जर पाहिलात तर एक जाळी दिसते आपल्याला आणि परत तिथं काही अशा कॉईल दिसतात. ओके. अशा बेंड केलेल्या. त्याला मी पिंक कलरनं दाखवल्या, ऍक्च्युली त्या रेड कलरनं दाखवल्या पाहिजेत कारण त्या हॉट असतात. ओके. तुम्ही कधीही फ्रीज ऑब्झर्व केलात तर तुमच्या लक्षात येईल की फ्रीजच्या पाठीमागं जी जाळी असते ती नेहमी ज्यावेळी फ्रीजचं वर्किंग चालू असतं त्यावेळी ती गरम असते. याचा अर्थ काय की काही ना काही तिथून हीट बाहेर पडते. ओके. आणि इथं कुलिंग आहे म्हणजे काय, काही ना काही हीट इथून ऍब्झॉर्ब होते. आणि त्याच्यानंतर आणखीन एक डिव्हाइस मी इथे दाखवलाय ज्याचं नाव दिलंय मी